अपयशाची भीती वाटायला लागते तेव्हा अपयश तुमच्या मागे लागतं। जीवन म्हणजे एक प्रवास। या प्रवासात प्रत्येकाला यश हवं असतं, आनंद हवा असतो, समाधान हवं असतं। पण या सगळ्या गोष्टी मिळवण्याच्या वाटेत एक शब्द सतत आपल्याला थांबवतो, तो म्हणजे अपयश। अपयश हा शब्द जसा कठोर आहे तसाच तो शिकवणारा आहे। पण दुर्दैवाने आपण अपयशाला शत्रू समजतो, त्याची भीती बाळगतो। ज्या क्षणापासून आपण अपयशाची भीती बाळगू लागतो त्या क्षणापासून अपयश आपल्या मागे लागतं। कारण भीती ही माणसाच्या मनाला जखडून ठेवते। जिथे भीती आहे तिथे आत्मविश्वास नसतो, जिथे आत्मविश्वास नाही तिथे कृतीत ताकद नसते, आणि जिथे कृतीत ताकद नाही तिथे यश कधीच मिळत नाही। लहानपणी आपण चालायला शिकतो तेव्हा कित्येकदा पडलो। जर त्यावेळी आपण पडण्याची भीती बाळगली असती तर आज आयुष्यभर रांगत फिरावं लागलं असतं। पण लहान मूल अपयश मानतच नाही, ते पडलं तरी पुन्हा उठतं, पुन्हा धावायचा प्रयत्न करतं, म्हणूनच ते चालायला शिकतं। जीवनातले यशस्वी लोक हेच तत्व पाळतात। ते अपयशाला थांबवणारी भिंत न मानता शिकवणारा गुरु मानतात। पण उलट ज्यांना अपयशाची भीती वाटते ते अजून प्रयत्न करायच्या आधीच थांबतात। प्रयत्न न करता थांबलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही। भीती हा एक मानसिक आजार आहे। मनातल्या शंकेमुळे ही भीती निर्माण होते। मी पडलो तर काय होईल, लोक काय म्हणतील, जर चुकलो तर हसले सगळे, अशा विचारांनी आपण स्वतःलाच अपयशी करून बसतो। वास्तवात अपयश इतकं धोकादायक नसतं जितकी त्याची भीती धोकादायक असते। भीती माणसाला कृतीपासून थांबवते, आत्मविश्वास हिरावून घेते आणि स्वप्न पूर्ण करण्याआधीच त्याला पराभूत करते। म्हणून भीतीवर मात करणं हे यशाकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे। एक शेतकरी बी पेरतो, त्याला माहित असतं की प्रत्येक बी उगवणार नाही, काही बी जमिनीत वाया जातील, पण तो भीतीने बी पेरणं थांबवत नाही। तो जितकं जास्त बी पेरतो तितकी पीक येण्याची शक्यता वाढते। आयुष्यही असंच आहे, आपण जितके जास्त प्रयत्न करू तितकं यश येण्याची शक्यता वाढते। पण जर अपयशाच्या भीतीने आपण प्रयत्नच थांबवले तर आपलं आयुष्य बंजर राहील। जगातली प्रत्येक महान व्यक्ती अपयशातूनच घडलेली आहे। थॉमस एडिसनने बल्ब शोधण्याआधी हजारो वेळा अपयश अनुभवलं, पण त्याने प्रत्येक प्रयत्नाला अपयश न मानता एक नवा धडा मानला। तो म्हणायचा, मी 1000 वेळा अपयशी झालो नाही, मी 1000 वेळा मार्ग शोधले जे बल्ब तयार करत नाही। हा दृष्टिकोनच त्याला यशाकडे घेऊन गेला। पण जर एडिसनला अपयशाची भीती वाटली असती तर आज जग अंधारात असतं। आपल्या समाजात एक मोठी समस्या आहे, लोक काय म्हणतील याची भीती। आपल्याकडे अपयश झालं की लोक हसतील, नातेवाईक बोलतील, मित्र टोमणे मारतील, या भीतीने अनेक लोक प्रयत्न करायलाच घाबरतात। पण खरं बघितलं तर ज्यांनी तुम्हाला हसवलं तेच लोक तुमच्या यशानंतर टाळ्या वाजवतात। लोकांचं काम बोलणं आहे, म्हणून अपयशाची भीती न ठेवता स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावलं पाहिजे। कारण शेवटी लोक विसरतात पण तुमची मेहनत विसरत नाही। भीती हा एक प्रकारचा भास आहे। अंधारात एखादी दोरी पडलेली असली तरी आपण तिला साप समजतो आणि घाबरतो। प्रत्यक्षात तिथे साप नसतो। तसंच अपयशाबाबत आहे, आपण कल्पनेत मोठे पराभव उभे करतो, पण वास्तवात तसं काही नसतं। आपली भीती आपल्याला अडकवते, पण जेव्हा आपण धैर्याने कृती करतो तेव्हा लक्षात येतं की भीती फक्त मनाचा खेळ होता। जीवनात काहीतरी मोठं करायचं असेल तर अपयशाचं स्वागत करावं लागतं। कारण अपयश म्हणजे शेवट नाही, तो तर यशाच्या प्रवासाचा एक टप्पा आहे। रस्त्यावर खड्डा लागला म्हणून आपण प्रवास थांबवत नाही, त्याला ओलांडून पुढे जातो। तसंच अपयशही ओलांडून पुढे जायचं असतं। ज्यांना अपयशाची भीती वाटते तो खड्डा पाहूनच मागे वळतात, पण ज्यांना अपयश स्वीकारता येतं ते शेवटी मंजिल गाठतात। भीती दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे कृती। ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करा। सुरुवातीला कदाचित अपयश येईल, पण हळूहळू आत्मविश्वास वाढेल। तुम्ही धैर्याने एक एक पाऊल टाकायला लागाल, मग भीती नाहीशी होईल आणि यश तुमच्या मागे धावेल। मित्रांनो, लक्षात ठेवा, अपयश हे आपल्याला रोखायला आलेलं नसतं तर शिकवायला आलेलं असतं। अपयशाची भीती वाटायला लागते तेव्हाच आपण थांबतो, आणि आपण थांबलो म्हणजे अपयश आपल्या मागे लागतं। म्हणून कधीच थांबू नका। भीतीला डोळ्याला डोळा भिडवा, अपयशाला गुरु मानून त्यातून शिका आणि पुन्हा प्रयत्न करत राहा। आयुष्यात यशाचं रहस्य खूप सोपं आहे, प्रयत्न करत राहा आणि भीतीवर विजय मिळवा। भीती संपली की अपयश संपतं, अपयश संपलं की यश आपोआप येतं। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, भीतीला हरवा आणि धैर्याने पुढे चला।
लक्षात ठेवा, अपयशाची भीती बाळगणारा नेहमी हरणार, पण अपयशाला धैर्याने सामोरा जाणारा नेहमी जिंकणार. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.